पारितोषिक. आज श्रेयाच्या ऑफिसमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून सावीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. एक यशस्वी मॅनेजर म्हणून सगळं कौतुक करायचे. देशपांडे सरांना तिच्याशिवाय पान हलत नसते. ऑफिसच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती नेटाने निभावून न्यायची. सुंदर, स्मार्ट, इफेक्टिव्ह एम्प्लॉय म्हणून तिचा लेखक व्हायचा. पण या सगळ्यात तिच्यातल्या आई मात्र घुरमटत व्हायची. टार्गेट्स पूर्ण करता करता घरी जायला उशीर व्हायचा. तोपर्यंत सावी झोपलेली असायची. निहारची माघारी खरं तर सावीचे तिच्या आई आणि तिचे बाबा होते. पण घराचे हप्ते, खर्च, सावीचा फीज या सगळ्या ताळमेळ जमण्यासाठी तिला अहोरात्र कष्ट करणे भाग होते. त्यामुळे सावीला पुरेसा वेळ देता येत नाही ही खंत होती. पोरगी मात्र हुशार आणि समजूतदार होती. ती फारसा हट्ट करायची नाही. आज सावीच्या शाळेत स्नेहसंमेलन होता. सावीचा डान्स होता आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून तिला पारितोषिक पण मिळणार होते. नेमका आज श्रेयाच्या ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि सुट्टी मिळणार नव्हती. वीकली रिपोर्ट द्यायचा होता. सावीने आई तू ये ना असा हट्ट केला. तिला नाही म्हणताना श्रेयाच्या डोळ्यातील पाणी लपलपले. सावीचे आजी आबा जाणार होते, पण आई येत नाही म्हटल्यावर पाखरू हिरमुसलं होतं. पण त्याने नेहमीसारखा समजूतदारपणा दाखवला. केबिनमध्ये बसल्या बसल्या तिच्या डोळ्यात समोर लेकीचा चेहरा येत होता. तिच्या मनात विचार आला, जर मला अदृश्य होता आला असतं तर किती बरं झालं असतं. मी पटकन सावीच्या शाळेत गेले असते आणि तिथे माझी सुट्टी पण लागली नसती. टेबलवरच्या गणपतीला मनोभावी हात जोडला. तिने म्हटले, देवा मला थोड्या वेळासाठी अदृश्य होण्याची शक्ती दे. मला माझ्या सावीचे कौतुक पाहायला जायचे आहे. एवढी कृपा, काय आश्चर्य. पप्पा चक्क बोलला, श्रेया मी तुला थोड्या वेळासाठी अदृश्य होण्याची शक्ती देतोय, पण 1 वाजेपर्यंत तुला इथे परतावायचं आहे, नाहीतर तू इथे नाहीच सगळ्यांना कळलं. थँक्यू पप्पा, श्रेयामधली आई आनंद होऊन म्हणाली. फटाफट बॅग घेऊन मॅडम निघाल्या. बापाच्या कृपेने अदृश्य झालेल्या ती गेल्या कुणालाच कळलेले नाही. ती पटापट शाळेत पोहोचली. कार्यक्रमाला सुट्टी सुरू झाला होता. छान छान समजलेल्या आपल्या गोड गोड पाखराने कौतुक करायला आई बाबा जमेल होते. सावीच्या वर्गात आला नंबर होता. लाल रंगाच्या फ्रिलर फ्रॉकला दिसणाऱ्या सावीची रूप आई वेगळ्याच आठवत होती. एकमेकांशी जुळवून घेत मुलांना डान्स सुरू होता. नेहमी रेकॉर्डेड व्हिडिओ बघणाऱ्या श्रेया आज लाईव्ह परफॉर्मन्स. माझा अनुभूती आणि परफॉर्मन्स नंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू झाला. एक पुरस्कार अनाऊन्स होत गेले. मग सावीचा नाही, वर्षाचा बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मिळतोय. सावी देसाईला सावीच्या वर्षाचा नुसता अभ्यासही नाही तर डान्स, वक्तृत्व, गायन, स्पोर्ट्स अशा सगळ्या क्षेत्राची उत्तम कामगिरी केली. या शाळेला तिचा अभिमान आहे. ती गुरुजनांना आदर करणारी, सगळ्यांना मिळून मिसळून राहणारी, नेहमी मदत करणारी मुलगी आणि तिची आई तिच्यासाठी जे परिश्रय घेत त्यासाठी तिला जाणीव आहे. सगळ्या मुलांनी तिचा आदर्शही होता. मॅडमला असते परीक्षा घेणाऱ्या आपल्या हुशार लेकीला बघून श्रेयाचा ऊर अभिमानाने भरून आला. आपण जे कष्ट घेतोय त्याची लेकीने चीज केले, समाधान मिळाला. सावीला पुढे होऊन तिला खुशीत घ्यायचं होतं, पण घड्याळाचे काटे 1 वाजेपर्यंत सरकत होते. भरल्या डोळ्याने ती ऑफिसमध्ये परत आली. पप्पा समोर जोडत ती म्हणाली, पप्पा आज आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण तिच्यामुळे अनुभवला. आपल्या लेकराचे कौतुक अनुभवायला मिळाले. तिला आपली चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न योग्य दिसेल जात आहे. या समाधान तुझ्यामुळे मिळालेलं आहे. असा पाठीशी राहा. पप्पा तुझ्याकडे पाहून मंद हसत येतात. आषाढ्याचे अदृश्य होऊन काय पाहिले ते सावीला सांगण्याचा आणि तिचा आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहण्यास असं तिने ठरवले. घरी जाताना काहीतरी गिफ्ट आणि आवडीचे चॉकलेट पेट्स न्यायला पाहिजे असं ठरवत असताना ऑफिसमध्ये शिपाई येऊन म्हणाला, मॅडम मोठ्या साहेबांनी बोलवलं मीटिंगमध्ये, चला आता कामाला लागलं पाहिजे. असं म्हणले श्रेयाची वर्किंग वुमन फाईल्स घेऊन निघाली. ही कथा खरं तर पूर्णतः काल्पनिक आहे. या धकाधकीच्या आयुष्यात कामाला गडबडी आईवडिलांना आपल्या मुलांना जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या क्षणावर साक्षीदार होता येत नाही. आपल्या लेकराच्या वाढीतल्या मोठ्या क्षणात मुकावा लागत आपल्या नाईलाज असतो. मुलाच्या बहुतेक सुखासाठी झडझडत बरोचदा मुलाच्या मासिक गरजा पूर्ण करता येत नाही. त्यांना आपल्या पुरेसा सहवास देता येत नाही. अशा वेळेस खरंच अदृश्य होऊन त्याच्यासोबत ती क्षण जगता आले तर हिच्या कामावर जाणाऱ्या सगळ्या हिरकणीच्या तसेच
सगळ्यात दमणाऱ्या बाबांनी सुद्धा ही कथा अशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद.